गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अक्षय पाठक पुन्हा एकदा आपल्या ह्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आपलं स्वागत करतो. आजपासून आपण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा जो नवीन अध्याय जो आहे जो राज्यघटना, ज्याला आपण देशाचं ज्याला संविधान म्हणतो, जे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते आलेले असतात आणि संपूर्ण जे काय आपलं जे काही पुस्तक जे आहे राज्यघटनेचं ते आजपासून आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. या ठिकाणी आपण संविधान म्हणजे काय, संविधान कोणत्या बाबीशी संबंधित आहे, संघराज्य व्यवस्था म्हणजे काय, एकात्मक व्यवस्था म्हणजे काय आणि शासन व्यवस्थेचे जे काही 3 अंग जे आहेत त्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आता आज पहिल्यांदा बघूया संविधान कशाला म्हणतात. संविधान म्हणजे काय, काय मिनिंग आहे, संविधान कशाला म्हणायचं. संविधान म्हणजे काय, पहिल्यांदा जे काय आपलं कोणत्याही जो एखादा लोकशाही देश असतो त्या देशाचं संविधान असतं. मग ते 2 पद्धतीने असतं. काही देशाचं संविधान जे आहे ते लिखित आहे आणि काही देशाचं संविधान जे आहे ते अलिखित संविधान आहे. पण लोकशाही देशाला हे संविधानही असतंच. त्याशिवाय संविधान म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला ज्या संविधानामध्ये अनेक घटक ह्यामध्ये समावेश असतात. जसे की आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क कशासाठी देण्यात आलेले आहेत की आपण ज्यावेळेस माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून आपल्याला जगता यावं यासाठी जे काही हक्क जे संविधानाने घटनेने आपल्याला जे दिलेले आहेत त्यालाच आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. असे अनेक घटक जे आहेत ते संविधानामध्ये नमूद असतात आणि जे काही संविधान आहेत कोणत्याही लोकशाही देशाला संविधान असतो. फक्त त्याचे 2 टाइप्स आहेत. एक म्हणजे एक लिखित संविधान असू शकते किंवा एक अलिखित संविधान. आता लिखित संविधान USA किंवा आपल्या देशाचं हे लिखित संविधान आहे. मात्र UK जे आहे, ब्रिटन जे आहे याचं संविधान अलिखित आपल्याला असल्याचं दिसून येतं. आपलं संविधान हे लिहून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच त्या संविधानात जे काही लिहिलेलं आहे तसंच आपल्या देशाची शासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला चालत असलेली ह्या ठिकाणी दिसून येते. आता संविधान म्हणजे काय, ज्या पुस्तकामध्ये शासन आणि जनता यांच्यातील संबंध नमूद आहेत. काय, शासन आणि जनता यांच्यातील जे काही संबंध आहेत ज्या पुस्तकामध्ये किंवा ज्या ग्रंथामध्ये शासन व्यवस्था आणि जनता आहे त्या देशातील जनता यांच्यामध्ये काय संबंध असतील हे ज्या पुस्तकामध्ये किंवा ज्या ग्रंथामध्ये नमूद आहे त्यालाच आपण संविधान असं म्हणतो. मग संविधान सांगत असतं की शासनाचं, मग ते केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल किंवा तुमची स्थानिक लेवलला असलेली पंचायत व्यवस्था असेल, यांचं त्या देशातील जनतेशी काय संबंध असतील, त्यांचे अधिकार काय असतील, त्यांचे हक्क काय असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील. मग शासनाचे हक्क असो किंवा जनतेचे हक्क असो किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या असो, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ज्या पुस्तकामध्ये किंवा ज्या ग्रंथामध्ये नमूद आहेत त्यालाच आपण संविधान असं म्हणतो. मग हे संविधान जे आहे ते आपल्या देशाचं लिखित संविधान आहे. हे आपण संविधान जे आहे हे संविधानाची ज्यावेळेस प्रोसेस आपण बघू, संविधान कसं बनलं ते आपण पुढच्या भागात जे आहे ते आपल्याला बघायचंय. पण संविधान कशाला म्हणतात हे पहिल्यांदा महत्वाचं आहे की शासन आणि जनता यांचे जे काही संबंध आहेत, त्यांचे हक्क आणि यांच्या जबाबदाऱ्या ज्या पुस्तकामध्ये नमूद आहेत, केवळ हक्कच नाही तर त्यासोबत आपल्या जबाबदाऱ्या देखील आहेत त्यासोबत, आणि ते ज्या पुस्तकात नमूद आहे त्यालाच आपण संविधान असं म्हणतो. मग संविधान जे आहे ह्या संविधानाचे कोणत्या 2 बाबीशी संबंधित आहे, ह्याला 2 बाबी आहेत संविधानाला. संविधान जे आहे आपलं हे कोणत्या 2 बाबीशी संबंधित आहे. एक असतं आपलं शासन प्लस शासन आणि एक असतं आपलं शासन प्लस जनता. म्हणजे संविधान जे आहे हे कोणत्या 2 बाबीशी संबंधित आहे. एक असतं शासन प्लस शासन आणि एक असतं शासन प्लस जनता. म्हणजे काय की आता संविधान हे कोणत्या 2 घटकाशी संबंधित आहे. म्हणजे एका शासनाचा, एक शासन आहे जसं ऍज एक्झाम्पल घेतलं केंद्र शासन आणि एक आहे राज्य शासन. मग त्या केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे संबंध काय असतील किंवा ह्यांची व्यवस्था कशी चालेल किंवा राज्य शासन आणि स्थानिक लेवलला जे आपल्या पंचायत व्यवस्था जी आहे ह्यांच्यामध्ये संबंध काय असतील किंवा एका राज्य शासनाचे अन्य राज्य शासनाशी संबंध काय असतील हे देखील घटक जे ते संविधानामध्ये नमूद आहे. आता आपलं राज्य महाराष्ट्र घेतलं आणि एक गोवा राज्य किंवा कर्नाटक आहे, ह्यांच्यामध्ये संबंध कसे आहेत हे देखील ह्या ठिकाणी नमूद आहे. त्यासोबत शासन प्लस जनता म्हणजे शासन आणि जनता यांच्यामध्ये कोणते संबंध असतील हे देखील ह्या संविधानामध्ये आपल्याला नमूद असल्याचे दिसून येतात.
म्हणजे संविधान हे दोन बाबींशी संबंधित आहे, एक शासन प्लस शासन, ह्यांचं जे काही शासन आणि शासन, एक शासनाचे दुसऱ्या शासनासोबत काय संबंध असतील हे देखील यामध्ये नमूद आहे, आणि एका शासनाचे आपल्या जनतेसोबत काय संबंध आहेत हे देखील या संविधानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला नमूद असलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात संविधान म्हणजे काय, शासन आणि जनता यांच्यामधील जे काही संबंध आहेत त्यालाच आपण संविधान असं म्हणतो. त्यासोबत आपलं संविधान हे लिखित संविधान आहे, ते अतिशय महत्वाचं. आणि कोणत्या देशाचं संविधान हे अलिखित आहे ते म्हणजे युकेचं किंवा ब्रिटनचं जे काही संविधान आहे. ब्रिटन हा देखील लोकशाही देश आहे, पण त्या ठिकाणी संविधान जे आहे ते अलिखित आपल्याला असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आता आपलं म्हणजे आता शासन व्यवस्था जी असते तिचं एक टाइप्स आहे. शासन व्यवस्था जी आपली, ह्याचे दोन टाइप्स पडतात, ह्याचे दोन प्रकार जे आहेत ते ह्या ठिकाणी पडलेले. एक असतं संघात्मक शासन व्यवस्था आणि एक असतं एकात्मक शासन व्यवस्था. म्हणजे संघात्मक शासन व्यवस्था कशाला म्हणायचं आणि एकात्मक शासन व्यवस्था कशाला म्हणायचं, आणि आपला जो देश आहे हा संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो का एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो हे देखील माहिती पाहिजे. आता शासन व्यवस्था म्हणजे काय, कोणतेही असो, मग ते साधं तुमच्या गावापासून असो, गाव ते दिल्ली हे कोणताही भाग असो, इथं जे काही शासन पद्धती आहे ही कशा पद्धतीने चालते, इथलं जे शासन जे ते आपलं काम कसं करतं हे दोन गोष्टीशी संबंधित आहे. एक म्हणजे त्या देशामध्ये असलेले संघात्मक शासन व्यवस्था त्या ठिकाणी आहे का त्या देशामध्ये एकात्मक शासन व्यवस्था आहे. आता पहिला म्हणजे एकात्मक शासन व्यवस्था काय असते. एकात्मक शासन व्यवस्था म्हणजे काय की त्या देशामध्ये जे काही व्यवस्था चालते संपूर्णतः एकाधिकार त्या ठिकाणी केंद्र शासनाचा असतो. म्हणजे ह्या ठिकाणी उच्च जे आहे हे केंद्र शासन उच्च असतं. म्हणजे जेही हक्क जे संपूर्ण हक्क जे आहेत एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये हे केंद्र शासनाचे आपल्याला असल्याचे दिसून येतात. राज्य शासनाला इतकं त्या ठिकाणी महत्व नसतं. सगळे अधिकार जे आहेत, सगळे हक्क जे आहेत हे केंद्र शासनाला ह्या ठिकाणी एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये असलेले दिसून येतं. आणि युएसए मध्ये ही एकात्मक शासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला असल्याचे दिसून येते. मग त्या ठिकाणी जे आहे की आणि आपल्या इथं संघात्मक शासन व्यवस्था आहे. आता संघात्मक शासन व्यवस्था म्हणजे काय की ह्या ठिकाणी एक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी संविधान हे सर्वोच्च असतं. ह्याचं वैशिष्ट्य काय की कोणत्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे की संघात्मक शासन व्यवस्था ज्याही देशामध्ये असेल त्या ठिकाणी संविधान जे आहे त्या देशाचं हे सर्वोच्च मानलं जातं. संविधान जे आहे हे सर्वोच्च मानलं जातं. म्हणजे आपल्या देशामध्ये संविधान हे सगळ्यात उच्च मानलं जातं. म्हणूनच आपण म्हणतो की संविधान हा देशाचा मूलभूत कायदा आहे. कोणताही देश आपल्या देशामध्ये कोणताही कायदा बनू दे, कोणताही नियम बनू दे, हे सगळे कशाच्या अधीन असतात, हे सगळं असतं संविधानाच्या अधीन. एखादा कोणताही घटक असेल संविधानाशी मिळता जुळता नसेल किंवा संविधानामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्या अपोजिट असेल तर तो जो काही घटक आहे तो घटक न्याय व्यवस्थेमार्फत त्याला तो कायदा असेल नियम असेल तो रद्द केला जातो. तो निष्कासित जो आहे तो कायदा किंवा नियम जो आहे तो केला जातो. म्हणून आपल्या देशामध्ये संविधान हे सर्वोच्च आहे. कोणतेही पद सर्वोच्च नाही. भले आपल्या एखादा साधा व्यक्ती असेल, साधी आपली जनता असेल किंवा एखाद्या आपल्या देशाचा प्रेसिडेंट असेल, राष्ट्रपती असेल, तो देखील संविधानाच्या अधीन असतो. जसं संविधान सांगेल त्याच पद्धतीने देशाची व्यवस्था चालते. त्यामुळे आपल्या देशामध्ये किंवा संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये संविधान हे सर्वोच्च मानलं जातं. आणि आपल्या देशाचा मूलभूत कायदा काय, तो संविधान जे आहे हे आपल्या देशाचा मूलभूत कायदा आपल्याला असलेला दिसून येतो. त्यासोबत एक सेकंड गोष्ट असते ती म्हणजे या ठिकाणी जो काही देशाचा राष्ट्रप्रमुख जो असतो, देशाचा राष्ट्रप्रमुख जो असतो तो नामधारी शासन प्रमुख असतो. नामधारी शासन प्रमुख असतो. आणि एक असतो तो म्हणजे वास्तविक शासन प्रमुख. एक सेकंड जो असतो तो वास्तविक शासन प्रमुख असतो. वास्तविक शासन प्रमुख जो असतो तो असतो. ऍज एक्झाम्पल आपल्या इथं पंतप्रधान. म्हणजे संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये आपल्या कोणत्याही देशाचा जो काही राष्ट्रप्रमुख असतो, देशाचा जो काही प्रमुख असेल तो नामधारी शासन प्रमुख असतो. आणि पंतप्रधान किंवा अन्य कोणत्याच लेवलचं जे काही पद असेल ते वास्तविक शासन प्रमुख त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशीच व्यवस्था आपल्याही देशामध्ये
आपले जे काही प्रेसिडेंट असतात देशाचे ते नामधारी शासन प्रमुख असतात आणि सगळी जी काही देशाची जी काही सत्ता असते ती पंतप्रधान आणि त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांच्या अधीन जे आहे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणजे हे दोन अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये आहेत संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये की देशाचं जे काही संविधान जे आहे हे सर्वोच्च असतं. आपल्या देशामध्ये संविधानाला मूलभूत कायदा म्हणतो आणि देशाचा जो काही प्रेसिडेंट आपला तो हा नामधारी शासन प्रमुख असतो. तर पंतप्रधान जो तो वास्तविक शासन प्रमुख वास्तविक सत्ता जी आहे ती पंतप्रधानांच्या हाती जी आहे ती आपल्याला असल्याची दिसून येते. मग आपल्या घटनेमध्ये संघात्मक शासन व्यवस्था देश जो आहे हा संघात्मक शासन व्यवस्था आहे असा उल्लेख कुठे दिसून येतो का? तर नाही. देश जो आहे आपल्या देशाच्या संविधानामध्ये संघ राज्य असं कुठेही उल्लेख केलेला नाही. मग आपण कसं म्हणू शकतो की देश जो आहे आपला संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो? त्याचे काही घटक आहेत त्यासाठी. आता आपलं जे काही देश आहे हे संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतं पण घटनेमध्ये कोणत्याही ठिकाणी आपला जो काही देश आहे हा संघ शासन व्यवस्थेमध्ये आहे असं कोणत्याही ठिकाणी उल्लेख त्याचा जो आहे तो आढळून येत नाही. पण कलम 1 मध्ये काय केलेलं आहे? कलम 1 जे आहे आपल्या देशाचं ते काय सांगतं आपल्या घटनेमध्ये जे पहिलं जे काही कलम आहे ते घटनेचं संविधानामध्ये ते सांगतं की भारत जो आहे आपला जो देश आहे हा राज्यांचा संघ असेल. आता भारत हा राज्यांचा संघ असेल असा उल्लेख जो आहे तो कलम 1 मध्ये देण्यात आलेला आहे. आता राज्यांचा संघ इथं लिहू शकले असते की भारत जो आहे हा संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो किंवा पण इथं संघात्मक हा जो काही शब्द आहे हा मुद्दाम जो आहे तो टाळण्यात आलेल्या संविधानामध्ये किंवा संविधान लिहित असतात. ह्याचे दोन घटक जे आहेत ह्याचे कॉजेस जे आहेत कारण जे आहेत ते सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे आता भारत हा राज्यांचा संघ आहे एवढंच नाही ते ह्या ठिकाणी इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असे दोन घटक जे आहेत ते ह्या ठिकाणी नमूद आहेत. मग हा इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल ही जी काही लाईन आहे किंवा हे जे काही वाक्य आहे यामधून आपल्याला दोन गोष्टी समजतात. एक म्हणजे देशाचं नाव काय समजतं. एक म्हणजे देशाचं नाव काय आहे आपल्या आणि एक म्हणजे देशाचं नाव समजतं ह्या वाक्यातून आणि एक म्हणजे आपली शासन पद्धती आपली जी काही शासन पद्धती आहे ती समजते. ते शासन पद्धती म्हणजे इंडिया म्हणजेच भारत म्हणजे असं लिहिलेलं इंडिया मीन्स भारत जो आहे हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे ह्यातून आपल्याला समजलं की आपल्या देशाचं नाव काय इंडिया आणि भारत अशी दोन्हीही आपल्या देशाची नावं जी आहेत ते आपल्याला असल्याची दिसून येतात. आता ज्यावेळेस आता ही दोन्ही नावं कसं काय घेण्यात आली कोणतं तर एक घ्यायचं पाहिलं होतं पण दोन्हीही नावं ह्या ठिकाणी नमूद दिसून येतात. ह्याचं एक कारण म्हणजे असं आहे की ज्यावेळेस संविधान लिहिलं जात होतं त्यावेळेस काय झालं की त्या ठिकाणी दोन वेगवेगळे गट पडले. काही जणांचं म्हणणं होतं की देशाचं एक आधुनिक नाव म्हणून इंडिया हे आधुनिक नाव देशाला असावं आणि काही लोकांचं म्हणणं होतं की देशाचं जे काही पारंपरिक नाव जे आहे आपलं ते म्हणजे भारत जे आहे हे पारंपरिक नाव जे आहे ते देशाला ठेवण्यात यावं. मग ह्या गोष्टीचा जो काही वाद आहे तो सोडवण्यासाठी संविधान सभेने काय केलं की इंडिया म्हणजेच भारत हे असं जे नाव जे म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हे असेल असं नाव जे आहे ते ह्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्या देशाला जे आहे ते इंडिया आणि भारत अशी दोन्हीही नावे ह्या ठिकाणी आपल्याला असल्याची दिसून येतात. आणि म्हणजे हे कळलं की आपल्याला असं कोणी विचारलं की तुमच्या देशाचं नाव हे इंडियाच काय हे नमूद आहे आपल्या देशाच्या संविधानाचं जे काही कलम 1 आहे ह्या ठिकाणी आपल्या देशाचं नाव जे आहे ते नमूद आहे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजे ह्यातून एक गोष्ट कळली की आपल्या देशाचं नाव काय हे समजलं. त्यानंतर त्यासोबत संघ हा राज्यांचा संघ असेल. आता ह्या ठिकाणी संघात्मक हा शब्द नाही या ठिकाणी काय म्हणलेलं आहे राज्यांचा संघ असेल. आपला देश कसा आहे राज्यांचा संघ आहे. आता राज्यांचा संघ असं का लिहिलेलं आहे संघात्मक शासन व्यवस्था असं का लिहिलं नाही ह्याचे देखील ज्यांना आपण संविधानाचे पिता म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्याचे दोन कारण सांगितले की संघात्मक शासन व्यवस्था असा जर शब्द लिहिला असता तर आपला जो काही देश आहे आपला जो देश आहे हा USA सारखा बनलेला नाही. USA हा जो आहे
अशा पद्धतीने आपल्या देशाची निर्मिती झालेली नाही. आता युएसए मध्ये काय झालेलं, अमेरिकेमध्ये काय झालं की अमेरिकेमध्ये आता माहिती आहे सगळ्याला किती आता आपण देशाचं नाव समजलं की इंडिया हे नाव जे आहे ते आपल्या देशाला कशा पद्धतीने आलेलं आहे ते आपल्याला समजलं. मग आता शासन पद्धती कशा पद्धतीने आलेली हे पण बघायचं. आपल्या देशामध्ये आपला जो काही देश आहे हा युएसए अमेरिकेच्या पद्धतीने आपली निर्मिती झालेली नाही. अमेरिकेमध्ये माहिती आहे सध्याला किती राज्य आहेत, किती स्टेट आहेत, या ठिकाणी 50 राज्य आहेत. आधी काय झालेलं होतं, एकात्मक ह्यामध्ये काय असतं की अनेक जे काही लहान लहान देश असतात जे की एक तर पैशाच्या साह्याने असेल किंवा लष्करी साह्याने असेल, हे खूप कमकुवत असतात देश. मग हे कमकुवत देश आहेत ना एकत्र येतात आणि एक संघ निर्माण करतात, ज्याला आपण म्हणतो संघात्मक शासन व्यवस्था. अमेरिकेची पण अशाच पद्धतीने ही निर्मिती जी आहे ती झालेली आहे. अमेरिकेमध्ये काय झालं, हा जो काही देश होता हा आधी पैशाच्या साह्याने पैशामध्ये खूप कमकुवत होता आणि ह्याची निर्मिती जी आहे ती हे 50 राज्य जे आहेत ते एक अग्रीमेंट झाले. ह्या सगळ्यांमध्ये काय झालं, एक अग्रीमेंट झालेलं, एक अग्रीमेंट जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि ह्या एका अग्रीमेंटच्या साह्याने हे देश जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग हे अग्रीमेंट काय आहे की कोणताही देश आज ना उद्या कधी कोणत्याही यातलं राज्य आहे ना, समजा ह्यातलं एखादं राज्य एक्झाम्पल, त्याला वाटलं की यापुढे हे अग्रीमेंट जे आहे तोडायचं आहे, त्याला हे अग्रीमेंट त्याला मान्य नाही, मग तो कोणत्याही राज्य जे तो अग्रीमेंट तोडून त्या युएसए मधून बाहेर पडू शकतो. तसं आपल्या देशात नाही. आपल्या देशाची निर्मिती अशा पद्धतीने झालेली नाही. किंवा असं झालंय का कधी की सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत आपलं जे काही केंद्र शासन आहे यांच्यासोबत आपल्या राज्याने किंवा गोव्याने किंवा कोणत्याही तमिळनाडूने एक अग्रीमेंट केलेलं आहे, तसं कधीच झालेलं नाही. आपला जो आहे तो अखंड देश जो आहे तो आपल्याला असल्याचा दिसून येतो. त्यामुळे आपल्यामध्ये कोणतेही अग्रीमेंट नाही आणि कोणत्याही घटक राज्याला, कोणत्याही स्टेटला संघ राज्यातून म्हणजे संघीय पद्धतीतून एक्झिट होण्याचा, बाहेर पडण्याचा कोणताही हक्क जो आहे तो आपल्या देशामध्ये नाही. त्यामुळे आपल्या देशाचा आहे तो संघात्मक नसून हा भारतीय राज्यांचा संघ आहे. आपले जे काही वेगवेगळे राज्य जे आहेत, सध्याला 28 घटक राज्य आहेत आणि 8 जे आहेत ते केंद्रशासित आहेत. त्या कोणालाही या संघ व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा हक्क जो आहे तो आपल्याला नाही. त्यामुळे आपला जो काही राज्य आहे हा राज्यांचा संघ आहे. हे त्यामुळे आपल्या घटनेमध्ये संघात्मक शासन पद्धती असं हा शब्द जो आहे तो न घेता राज्यांचा संघ आहे असा शब्द जो आहे हा आपल्या घटनेमध्ये आपल्याला नमूद असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आर्टिकल 1 मध्ये भारत, इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल. यातून आपल्याला देशाचं नाव आणि शासन पद्धती म्हणजे संघात्मक शासन पद्धतीच थोडक्यात जे आहे ते आपल्या देशामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. आता त्यासोबत पुढचं, आता शासनाची 3 अंग आहेत. आता तशीच शासनाची जी काही 3 अंग आहेत ते आपल्या देशामध्ये देखील असलेले दिसून येतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये शासन व्यवस्था जी आहे ही 3 लेवलला आहे. ज्यावेळेस घटना बनवण्यात आली होती त्यावेळेस शासन जे आहे हे 2 लेवलला होतं. शासनाचे जे काही 2 लेवल जे आहेत ते आपल्या स्तर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेस घटना बनवली त्यावेळेस. पण सध्या देशामध्ये ही 3 लेवलला शासन व्यवस्था जी आहे ती असलेली आपल्याला दिसून येते. आता ही 2 लेवलला कोणते होते, आधी होतं फक्त केंद्र शासन आणि त्याखाली होतं आपलं राज्य शासन. आणि आता एक नवीन जे आहे म्हणजे 1991-92 पासून आपण पंचायत व्यवस्था हा देखील आपण चालू केलेला आहे. पंचायत व्यवस्था जी आहे हा देखील शासनाचा जो काही भाग आहे तो आपल्याला असल्याचं दिसून येतो, ज्याला आपण लोकल बॉडी किंवा स्थानिक शासन व्यवस्था ज्याला म्हणतो. अशा 3 लेवलला आपल्याला शासन व्यवस्था जी आहे ती सध्याला देशामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. मग आपल्या शासनाची 3 अंग कोणते आहेत? आता हे शासनाची जे त्यावेळेसची जी की 3 अंग आहेत जे आजही अस्तित्वात आहेत, संविधानामध्ये आहेत. ते काय केंद्र शासन जे आहे, कोणतेही शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा इकडचं आपलं राज्य शासन असेल, या ठिकाणी 3 अंग असतात शासनाचे. एक असतं आपलं विधिमंडळ, किंवा ह्यालाच आपण कायदेमंडळ असं पण म्हणतो. कायदेमंडळ असतं. आता हे विधिमंडळ किंवा कायदेमंडळाचं काम काय की देशासाठी हे दोन्हीही लेवलला आहेत, केंद्रस्थानी पण आहेत आणि राज्याच्या ठिकाणी पण हे विधिमंडळ किंवा कायदेमंडळ आपल्याला अस्तित्वात असल्याचं दिसून येतं.
आता हे विधिमंडळ किंवा कायदेमंडळाचं काम काय की कोणत्याही आपल्या जो काही देश आहे, आपला देश जो आहे तो व्यवस्थित चालावा किंवा आपलं राज्य जे आहे या ठिकाणी कानून व्यवस्था जे कायदा व्यवस्था जे ही टिकावी ह्यासाठी काही कायदे काही नियम जे ते बनवण्याचं काम जे ते ह्यांच्याकडून केलं जातं आणि ह्यालाच आपण काय म्हणतो विधिमंडळ किंवा कायदेमंडळ असं म्हटलं जातं. आता केंद्राच्या ठिकाणी जे ते विधिमंडळ किंवा कायदेमंडळ ह्यामध्ये काय काय येतं, ह्यामध्ये पहिला घटक असतो तो असतो राष्ट्रपती किंवा देशाचा जो काही प्रेसिडेंट आहे हा विधिमंडळाचा पहिला भाग आपल्याला असल्याचं दिसून येतो. तसंच आपल्या राज्याच्या ठिकाणी काय असतं राज्यपाल. राज्यपाल जे हे ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि त्यानंतर सेकंड गोष्टी ह्या ठिकाणी काय असते विधिमंडळामध्ये ते असतं संसद. संसदेचे दोन भाग आहेत, एक आहे आपली राज्यसभा आणि ह्या ठिकाणी आपल्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला ह्या ठिकाणी काय असतं विधान परिषद. हे सगळ्याच राज्यात आहे असं नाही, पण एकूण 6 राज्य असते ज्यांच्यामध्ये विधान परिषद आपल्याला असलेली दिसून येते. विधान परिषद त्यासोबत इथे काय तर लोकसभा, लोकसभा त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये काय असतं विधानसभा, विधानसभा. म्हणजे असे कायदेमंडळ जे आहे हे दोन्हीही लेवलला आहेत. म्हणजे केंद्राच्या ठिकाणी कायदेमंडळामध्ये कोणाचं खालीलपैकी क्वेश्चन आला की केंद्र कायदेमंडळामध्ये किंवा केंद्रीय कायदेमंडळ किंवा राज्याच्या कायदेमंडळामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही मग किंवा होतो, मग यामध्ये माहिती पाहिजे की प्रेसिडेंट असेल, त्या ठिकाणी राज्यपाल असेल, राज्यसभा असेल, आपली विधान परिषद असेल आणि या ठिकाणी लोकसभा असेल आणि राज्याची त्या ठिकाणी विधानसभा जी ती या ठिकाणी आपल्याला कायदेमंडळामध्ये असलेली दिसून येते. आणि कायदेमंडळाचं मुख्य काम काय कोणत्याही ठिकाणी मग हे ह्या केंद्रस्थानी असो किंवा राज्याच्या ठिकाणी असो कायदेमंडळाचं मुख्य काम असतं की देशासाठी किंवा संबंधित राज्यासाठी काही कायदे बनवण्याचं काम जे ते ह्यांच्याकडून केलं जातं. हे झालं कायदेमंडळ. हे पण शासन व्यवस्थेचं एक अतिशय महत्वाचा अंग आहे. त्यासोबत सेकंड जो काही शासन व्यवस्थेचं जे काय अंग आहे तो म्हणजे किंवा भाग आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ जे आहे हे देखील शासन व्यवस्थेचाच एक भाग असलेला दिसून येतो. आता कार्यकारी मंडळाकडून काय केलं जातं की कायदे मंडळाने जो काही कायदा बनवलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्याचं काम जे हे कार्यकारी मंडळाकडून केलं जातं. आणि हे 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 देखील दोन्ही ठिकाणी अस्तित्वात आहे. म्हणजे केंद्र स्थानी देखील आहे आणि राज्याच्या ठिकाणी देखील आहे. आता केंद्राच्या ठिकाणी जे काही कार्यकारी मंडळ जे आहे त्यामध्ये काय काय येतं, पहिले इथे येतं राष्ट्रपती प्रेसिडेंट जे हे दोन्ही ठिकाणी येतात आणि आपल्या इथं काय येतं राज्यपाल. राज्यपाल जे ते या ठिकाणी येतं. त्यासोबत ह्या ठिकाणी काय येतं पंतप्रधान जे ते ह्या ठिकाणी येतात नाही, ह्या ठिकाणी पहिल्यांदा येतात उपराष्ट्रपती जे व्हाईस प्रेसिडेंट जे ते ह्या ठिकाणी येतात. आपल्या इथं तसं काही नसतं, राज्यपाल उपराज्यपाल आपल्या या ठिकाणी नसतं त्यामुळे राज्यपालच असतो. त्यासोबत ह्या ठिकाणी येतं पंतप्रधान येतात. मग आपल्या ठिकाणी येतात मुख्यमंत्री जे आहेत सीएम जे आहेत हे पोस्ट आपल्या इथे येते. मुख्यमंत्री जे ते येतात. त्यासोबत इथे येतं त्यांचं मंत्रिमंडळ केंद्रातलं. आता इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पद नाही का, ते घटनात्मक पद नाही, ते केवळ एक राजकीय गोष्टीसाठी बनवण्यात आलेलं पद आहे. पण उपमुख्यमंत्री हे जे काही पद आहे हे घटनेमध्ये याचा उल्लेख जो आहे तो नाही, त्यामुळे ते पद या ठिकाणी येत नाही. या ठिकाणी मग येते मुख्यमंत्र्यासोबत त्याचं मंत्रिमंडळ जे आहे त्याचं ते येतं. मंत्रिमंडळ जे ते ह्या ठिकाणी आलेले. त्यासोबत पाचवं जे देशाचा महान्यायवादी हा केंद्राच्या स्थानी असतो महान्यायवादी
आणि आपल्या इथे असतो राज्याचा महाधिवक्ता. आपल्या इथे महान्यायवादी नाही, आपल्या इथं जो आहे तो महाधिवक्ता जो आहे तो असतो. महाधिवक्ता जो आहे तो आहे. म्हणजे काही मंडळ जे म्हणजे कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्याचं काम जे आहे ते काही मंडळाकडून केलं जातं. त्यासोबत या ठिकाणी केंद्राचे स्थानिक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी, तसंच राज्याच्या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता असे काही मंडळामध्ये यांचा समावेश जो आहे तो होत आहे. त्यानंतर एक आहे न्याय व्यवस्था. शासनाचं जे काही पुढचं जे काही भाग आहे ती म्हणजे एक आहे न्याय व्यवस्था, ज्याला न्यायमंडळ पण म्हणतात. न्यायमंडळ किंवा न्याय व्यवस्था. आता ही न्याय व्यवस्था जी आहे ही संघात्मक नाही, ही न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये एकात्मक आहे. म्हणजे जसं आपण शासनाचं बघितलं कायदे मंडळ आणि काही मंडळ हे केंद्रस्थानी आणि राज्याच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पण हे जे काही न्यायमंडळ जे आहे हे एकात्मक व्यवस्था आपल्या देशामध्ये असलेली दिसून येते. हे युएसए मध्ये ह्याच्या उलट आहे. युएसए मध्ये काय होतं, हे जे काही न्यायमंडळ आहे हे केंद्र शासनासाठी एक सेपरेट न्यायमंडळ आहे आणि राज्य शासनासाठी एक सेपरेट न्यायमंडळ जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे केंद्राने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी किंवा नियम जे ते योग्य पद्धतीने आहेत की नाही हे बघण्याचं काम केंद्राच्या ठिकाणी केंद्रीय न्यायमंडळामार्फत होतं आणि राज्याने केलेले कायदे योग्य आहे की नाही हे पाहण्याचं काम राज्याच्या न्यायमंडळामार्फत युएसए मध्ये होतं. पण आपल्या देशामध्ये तसं नाही. आपल्या देशामध्ये काय आहे की एक एकात्मक न्याय व्यवस्था जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. सगळ्यात खाली जे ही ह्या ठिकाणी जे असते हे तालुका न्यायालय किंवा ज्याला हे तालुका न्यायालय जे आहे ते या ठिकाणी असतं. तालुका न्यायालय एकदम खालच्या पातळीला किंवा एकदम खालचा जो काय भाग आहे त्याचा तो म्हणजे तालुका न्यायालय किंवा याला कनिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालय म्हणतो आपण. ह्याच्या वरच्या साईडला असतं ते म्हणजे जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय असतं. त्याच्या आणखी वरच्या साईडला जाईल ते राज्याचं उच्च न्यायालय असतं. उच्च न्यायालय. आणि सगळ्यात वरच्या साईडला जे ते देशाचं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणजे काय ही एक एकात्मक न्याय व्यवस्था दिसून येते. सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला कोणताही आदेश, कोणत्याही सूचना त्या सगळ्या खालच्या न्याय व्यवस्थेला लागू असतात. आणि देशाच्या संसदेने किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाने केलेला कायदा योग्य आहे की नाही हे देखील तपासण्याचं काम सुप्रीम कोर्टाकडून केलं जातं. थोडक्यात संविधानाचं संरक्षण करण्याचं काम जे संविधानाचं संरक्षण म्हणून हे जे काही सर्वोच्च न्यायालय जे ते आपल्या देशामध्ये किंवा मूलभूत हक्काचं संरक्षण किंवा हमीदाता म्हणून देखील देशामध्ये सुप्रीम कोर्ट आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि ह्याने दिलेले जे काही आदेश असतील ते सगळ्या खालच्या न्याय व्यवस्थेला जे ते आपल्याला लागू असलेले ह्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे हे आपल्या जे काही देशाची न्याय व्यवस्था आहे ती एकात्मक न्याय व्यवस्था जे ते आज आपल्याला असल्याची दिसून येते. आज आपण बघितलं की आजचा जो काही हा भाग आहे यामध्ये बघितलं की संविधान म्हणजे काय की शासन आणि जनता यांच्यामध्ये असलेले संबंध ज्या पुस्तकात नमूद आहेत त्याला संविधान म्हणतो आपण. त्यासोबत संविधान हे दोन बाबीशी संबंधित आहे. एक म्हणजे शासन प्लस शासन आणि एक आहे शासन प्लस जनता. शासन आणि शासन यांच्यामध्ये असलेले संबंध आणि शासन आणि जनता यांच्यामध्ये असलेले संबंध यामध्ये नमूद आहेत. तसेच आपला जो काही देश आहे हे देशाचं नाव आणि आपली जी काही शासन पद्धती आहे हे कलम 1 मध्ये नमूद आहे. इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असं नमूद आहे त्या ठिकाणी. आणि आपला जो काही देश आहे हा संघात्मक व्यवस्थेमध्ये येतो. त्यासोबत शासनाचे 3 अंग बघितले. कायदे मंडळ जे की कायदे मंडळ जे आहे की कोणत्या देशासाठी किंवा आपलं जे काही राज्य विधिमंडळ जे आहे ते आपल्या राज्यासाठी काही कायदे नियम जे ते बनवत असतं. त्यांनी बनवलेल्या कायद्याची किंवा नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे बघण्याचं काम जे ते काही मंडळाकडून होतं. आणि हे जे काय घटना जे आहे घटना किंवा आपापसातील जे काही वाद आहेत ते सोडवण्याचं जे काही काम आहे
हे न्यायमंडळामार्फत त्याचं काम होतं, किंवा मूलभूत हक्काचं कुठं हनन होतं का हे देखील तपासण्याचं काम जे ते सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढच्या भागामध्ये घटना जी आहे, घटना कशी निर्माण झाली म्हणजे संविधान सभा जो आहे तो आपल्याला पुढच्या भागात जो आहे तो बघायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते लगेचच मिळतील. ओके.